आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांबरोबरच विधवा महिला असतील, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, आजारी लाभार्थी असतील आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थी असतील किंवा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि ही अपडेट अत्यंत महत्वाची अपडेट आहे आणि फार मोठी अपडेट आहे मित्रांनो। आता तुम्हाला घर बसल्या मोबाईल वरूनच काम करता येणार आहे। हयातीचा ऑनलाईन दाखला ऑफलाईन पद्धतीने न भरता आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरून हा हयातीचा दाखला काढून घेऊ शकता। जून महिन्यापर्यंत जर तुम्ही हा हयातीचा दाखला नाही काढला किंवा अप्लाय जर तुम्ही नाही केलात तर तुमची कदाचित पेन्शन बंद होऊ शकते, मानधन थांबवले जाऊ शकते। तर याकरिता तुम्हाला आता लवकरात लवकर हयातीचा ऑनलाईन दाखला काढणं अनिवार्य आहे। याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन तुम्हाला दोन ऍप्लिकेशन्स आहेत, त्या ऍप्लिकेशन्स तुम्हाला इन्स्टॉल करणं बंधनकारक आहे। ते कोणकोणते ऍप्स आहेत ते बघूया। एक तर चेहरा डिटेक्ट करण्याकरिता म्हणजेच फेस डिटेक्ट करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम जो ऍप लागणार आहे त्या ऍपचं नाव आहे आधार फेस आरडी। ठीक आहे, आधार फेस आरडी। आणि दुसरा जो ऍप आहे तो आहे सत्यपान। हे दोन्ही ऍप्स तुम्हाला प्ले स्टोर वर मिळून जातील। हे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन हयातीचा दाखला काढू शकता। आता तुम्ही काढणार कसं आहात, म्हणजे तुम्हाला काढता येईल का नाही, जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। तर बघा, हे ऍप इन्स्टॉल करण्यापूर्वी अत्यंत महत्वाची बातमी म्हणण्याऐवजी तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस हयातीचा दाखला तुम्ही ऑनलाईन रित्या कशा पद्धतीने काढणार आहात, म्हणजे काढू शकता, याविषयी अधिक माहिती आता जाणून घेऊया अनिल सापले सर यांच्याकडून। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर सुरू करूया हा व्हिडिओ। नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करायची गरज नाही। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, बघा काय म्हणतोय, तुमच्या मोबाईलमध्ये फक्त 2 ऍप इन्स्टॉल करायचे। प्ले स्टोर वरती जाऊन 2 ऍप इन्स्टॉल करायचे आणि त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये घर बसल्या हयातीचा दाखला काढू शकता। तो कसा काढायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर समजा तुम्ही या जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत हयातीचा दाखला सादर न केल्यास कदाचित तुमचे हप्ते बंद होतील। यासाठी आजच तुमच्या मोबाईल मधून तुमच्या स्वतःचा आणि इतर बांधवांचा हयातीचा दाखला कसा काढायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे। मोबाईलवरती प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर बेनिफिशियर सत्यपान ॲप हे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करून घेतो। इथे ओपन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बेनिफिशियर सत्यपान ॲप्लिकेशन म्हणून नाव येतं। या ठिकाणी तुमची लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची, हिंदी किंवा इंग्लिश। तर या ठिकाणी मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून खाली डन बटनावरती क्लिक करतो। या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतात, त्यापैकी खाली बघा इथे प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमचं पहिले डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे।
डिव्हाइस रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसीड टू डिव्हाइस रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून घेतो. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. इथे तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो ओटीपी येतो तो ओटीपी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं. इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला स्वतःचं तुमच्या आधार कार्डवरती जे नाव असतं ते नाव तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे. हे कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचं करू शकता. त्यानंतर इथे ऍक्सेप्ट करून स्कॅन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे. स्कॅन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल तुमच्या समोर धरण्यासाठी, परंतु इथे एक फेस आरडी म्हणून सर्व्हिस इन्स्टॉल करावी लागते. आधार फेस आरडी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी होती, परंतु ती अपडेट नव्हती म्हणून ती अपडेट करून घेतली. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नव्याने इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोअरवरून. तर माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी होती म्हणून मी फक्त अपडेट करून घेतली. आता बॅक जातो. बॅक गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके करून मी स्कॅन पुन्हा करायला सुरुवात करतोय. या ठिकाणी तुमचा मोबाईल तुमच्या तोंडासमोर किंवा डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि तिथे कॅप्चा सक्सेसफुल म्हणून येईल. या ठिकाणी बघा 2 ऑप्शन या ठिकाणी जनरेट झालेत. या ठिकाणी पहिला सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, इथे महाराष्ट्र स्टेटचा आहे. इथे महाराष्ट्र स्टेटचं जे आहे ते आपल्याला दिव्यांग असेल किंवा संजय गांधी निराधार यांच्यासाठी आहे किंवा विधवा पेन्शन या सर्वांसाठी आहे. तर या ठिकाणी बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं. आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि इथे कॅप्चा म्हणून एक ऑप्शन दिसतोय, या कॅप्चा ऑप्शनवरती सबमिट करायचा. या ठिकाणी टाकताना ज्याचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे त्याचा करायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा जर स्वतःचा काढायचा असेल तर स्वतःचा आधार कार्ड नंबर टाका. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा जर हयातीचा दाखला काढायचा असेल तर हयातीचा दाखला काढणाऱ्या त्या कुटुंबातील व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर मात्र आधार कार्डला जो रजिस्टर आहे तोच टाकायचा आणि इथे कॅप्चा करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओटीपी येईल, हा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पुन्हा सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो मोबाईलवरती ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट ओटीपी आला नाही तर रिसेट म्हणून पण तुम्ही करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा सक्सेसफुल बेनिफिशियर आहे, हा लाभार्थी सक्सेसफुल आहे. इथे स्कॅन बटनावरती पुन्हा क्लिक करायचं आहे. स्कॅन बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर पुन्हा मागच्यासारखंच तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर कॅप्चा सक्सेसफुल म्हणून दाखवेल, व्यवस्थित थोडंसं धरायचंय. पुन्हा डोळे बंद चालू करायला सांगायचंय. इथे सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं थँक्यू युझिंग बेनिफिशियल सत्यापन ऍप म्हणून एक स्लिप जनरेट होते आणि स्लिप जनरेट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक नंबर येतो, एच नावाने एक नंबर येतो. तर या ठिकाणी तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी व्ह्यू बेनिफिशियल सर्टिफिकेट ऑप्शन आहे बघा खाली. या ठिकाणी तुम्हाला जो नंबर किंवा जो सर्टिफिकेट नंबर जनरेट झालेला तुमच्या मोबाईलवरती येतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि एच बटन सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करायचा. पुन्हा तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येणार, हा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरिफिकेशन बटनावरती क्लिक करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला झाला आहे किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे. याची प्रिंट मारायची किंवा स्क्रीनशॉट काढायचा आणि मग नंतर तुमच्याजवळ ठेवायचंय. अशा पद्धतीने तुम्ही घरबसला हयातीचा दाखला काढू शकता. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.